नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओत आपण ऑटो स्केलिंग ग्रुपची एक तोंड ओळख घेतलेली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑटो स्केलिंग ग्रुप डिप्लॉयमेंट करणार आहोत. म्हणजे जे काही आपण कन्सेप्च्युअली पाहिलेलं ते आपण आता या व्हिडिओमध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत. ऑटो स्केलिंग ग्रुप डायग्रामला एकदा रिव्ह्यू करून बघूया. हा आपला ॲप्लिकेशन लोड बॅलेन्सर आहे. ॲप्लिकेशन लोड बॅलेन्सरला कोणतीही रिक्वेस्ट आल्यानंतर ती टार्गेट ग्रुपला रिडायरेक्ट होते. टार्गेट ग्रुप आपल्या ऑटो स्केलिंग ग्रुपशी ॲसोसिएट आहे आणि जी काही इमेज ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये लिंक झालेली असेल ती इमेज टार्गेट ग्रुपला रजिस्टर झालेली असते. उदाहरणार्थ आपला CIM लोड बॅलन्स आहे आणि या टार्गेटचं नाव आहे CIM टार्गेट ग्रुप आणि या इमेजचं नाव आहे CIM VM इमेज. ओके, आणि त्या इमेजचा 22 आणि 80 पोर्ट आपण हा ओपन केलेला असतो त्याच्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये. म्हणजे जेणेकरून आपलं ॲप्लिकेशन जेव्हा टार्गेट ग्रुपला रजिस्टर होईल, म्हणजे EC2 आपली मशीनची टार्गेट ग्रुपला रजिस्टर होईल, त्यावेळी आपलं ॲप्लिकेशन स्मूथली ॲक्सेसिबल होईल. तर काय होतं, जेव्हा ऑटो स्केलिंग जनरेट होतो, ऑटो स्केलिंग ग्रुप क्रिएट होतो, त्याचवेळी एक डिफॉल्ट EC2 इन्स्टंट ऑटो स्केल ग्रुपवर क्रिएट होतो आणि तो EC2 इन्स्टंट आपल्या टार्गेट ग्रुपला रजिस्टर होतो विथ सेम सिक्युरिटी ग्रुप विथ 22 अँड 80 पोर्ट. ठीक आहे, तर हे आहे आपल्या ऑटो स्केलिंग ग्रुपचं पूर्ण डायग्राम. मग आपण स्टार्ट कसं करणार आहोत, आपण पहिलं ॲप्लिकेशन लोड बॅलन्सर बनवणार आहोत, मग टार्गेट ग्रुप बनवणार, त्याच्यामध्ये कोणतंही आपण रजिस्टर करणार नाहोत, कोणतंही EC2 मशीन आपण रजिस्टर करणार नाही आहेत. नंतर आपण ऑटो स्केलिंग ग्रुप बनवणार आहोत. ऑटो स्केलिंग ग्रुपला आपण काही लॉन्च कॉन्फिगरेशन सेट करणार आहोत, जसं की मिनिमम, मॅक्झिमम, इन्स्टंट, सिक्युरिटी ग्रुप, पोर्ट, VPC, या सर्व गोष्टी आपण या लॉन्च कॉन्फिगरेशन टेम्पलेटमध्ये सेट करणार आहोत. ठीक आहे, आणि हा जो लॉन्च कॉन्फिगरेशन टेम्पलेट आहे हा आपण लिंक करणं आपल्या ऑटो स्केलिंग ग्रुपला. ठीक आहे, आणि ही जेव्हा आपलं ऑटो स्केलिंग ग्रुप सक्सेसफुली क्रिएट होईल त्यावेळी आपल्या टार्गेट ग्रुपमध्ये एक EC2 मशीन रजिस्टर होईल. आता पुढे बघूया आपण, जेव्हा आपला EC2 इन्स्टंट जेव्हा अनहेल्दी होतो त्यावेळी काय होतं. हा आपला ॲप्लिकेशन लोड बॅलन्सर आहे, हा टार्गेट ग्रुप आहे, आपला ऑटो स्केलिंग ग्रुप आहे. त्या ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये आपली एक ऑलरेडी इमेज लिंक झालेली आहे. ठीक आहे, हा लोड बॅलन्सर आहे, लोड बॅलन्सरचं नाव आहे CIM लोड बॅलन्सर, टार्गेट ग्रुपचं नाव आहे CIM टार्गेट ग्रुप. ठीक आहे, आणि इमेजचं नाव आहे CIM VM इमेज, आणि आपण याला एका सिक्युरिटी ग्रुपने सेट केलेला आहे आणि त्याचं 22 आणि 80 पोर्ट हा ओपन ठेवलेला आहे. आता जेव्हा ज्याप्रमाणे मागच्या स्लाईडमध्ये आपण पाहिलं, जेव्हा ऑटो स्केलिंग ग्रुप क्रिएट होतो तेव्हा बाय डिफॉल्ट एक इन्स्टंट आपण क्रिएट करतो आणि तो इन्स्टंट आपण टार्गेट ग्रुपला रजिस्टर करतो. आता समजा हा जो इमेज आहे ती काही कारणास्तव आपली अनहेल्दी झाली, तर काय होतं, या ऑटो स्केलिंग ग्रुपमधनं तो टर्मिनेट केला जातो. ज्यावेळी आपला ऑटो स्केलिंग ग्रुपवर ती इमेज किंवा तो इन्स्टंट अनहेल्दी होतो त्याचवेळी तो टार्गेट ग्रुपमधनं टर्मिनेट केला जातो. म्हणजेच काय, ऑटो स्केलिंग ग्रुपनं टर्मिनेट केल्यानंतर टार्गेट ग्रुपला पण अनरजिस्टर करून टर्मिनेट होतो आणि अनहेल्दीच्या जागी एक हेल्दी इन्स्टंट क्रिएट होते. ओके, आणि ती हेल्दी इन्स्टंट आपल्या टार्गेट ग्रुपला रजिस्टर होते आणि ती टार्गेट ग्रुपला रजिस्टर झाल्यानंतर जे काय ॲप्लिकेशन लोड बॅलन्सरचे जे काही रिक्वेस्ट येतील ते आपण त्या टार्गेट ग्रुपला, त्या EC2 इन्स्टंटला डिस्ट्रीब्यूट केले जातात. तर हे सर्व आपण आता पाहूया प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करायचं. त्यासाठी आपण येऊया आपण आपल्या AWSच्या कन्सोलवर. आता आपण AWSच्या कन्सोलवर आलेलो आहोत. लोड बॅलन्सर क्रिएट करण्यासाठी आपल्याला EC2च्या डॅशबोर्डला जायचं आहे. लोड बॅलन्सर कसा क्रिएट करायचा हे आपण मागील व्हिडिओत पाहिलंच आहे. लोड बॅलन्सच्या ऑप्शनला जायचं आहे, लोड बॅलन्सरला क्लिक करायचं आहे, क्रिएट लोड बॅलन्सरला क्लिक करा. आपल्या उदाहरणामध्ये आपण ॲप्लिकेशन लोड बॅलन्सर बनवत आहोत. क्रिएट बटनला क्लिक करा, इकडे लोड बॅलन्सचं नाव द्या,
स्कीम असणार आहे इंटरनेट फेसिंग, लोड बॅलन्सर IP ॲड्रेस टाईप असणार आहे IPv4, नेटवर्किंग मॅपिंगमध्ये यायचं आहे, VPC तुम्हाला बाय डिफॉल्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे, अवेलेबिलिटी झोन तुम्हाला जेवढे अवेलेबल असतील त्यावेळी ते अवेलेबल झोन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. हे जे सबनेट दिसत आहे त्याच अवेलेबल झोनचा VPCचा पार्ट आहे. सिक्युरिटी ग्रुपमध्ये आपण इकडे एक नवीन सिक्युरिटी ग्रुप ॲड करणार आहोत डिफॉल्ट ऐवजी. तर ऑलरेडी एक सिक्युरिटी ग्रुप मी बनवून ठेवलेला लॉन्च विझार्ड 2. तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, फक्त HTTP पोर्ट हा ओपन केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर खाली यायचं आहे लिस्नर अँड राउटिंगमध्ये प्रोटोकॉल HTTP असणार आहे, पोर्ट 80 असणार आहे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला माहिती असेल की कोणताही लोड बॅलन्सर हा आपण आपल्या टार्गेट ग्रुपशी लिंक केलेला असतो. ठीक आहे, टार्गेट ग्रुप कसा क्रिएट करायचा हे आपण मागील व्हिडिओ पाहिलेला आहे, पण आजच्या ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये आपण वेगळ्या प्रकारे टार्गेट ग्रुप बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण कोणताही EC2 इन्स्टंट रजिस्टर करणार नाही आहोत. तर टार्गेट ग्रुप क्रिएट करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे क्रिएट टार्गेट ग्रुपवर. चूज अ टार्गेट टाईप इन्स्टंट, टार्गेट ग्रुप नेम देऊया प्रोटोकॉल HTTP पोर्ट 80, VPC मध्ये बाय डिफॉल्ट असणार आहे. नेक्स्ट क्लिक करायचं. इकडे आता आपल्याला अवेलेबिलिटी झोन, इकडे आता आपल्याला अवेलेबल इन्स्टंट दाखवत आहे, पण ॲज पर प्रोसेस आपण कोणताही EC2 इन्स्टंट आपल्या टार्गेट ग्रुपवर रजिस्टर करणार नाही आहोत. ठीक आहे, काही न सिलेक्ट करता तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट टार्गेट ग्रुपला क्लिक करायचं आहे. ऑलरेडी मी एक टार्गेट ग्रुप क्रिएट केलेला आहे, त्याचं नाव आहे CIM टार्गेट GRP. आता हा जो टार्गेट ग्रुप आहे हा आपण आपल्या लोड बॅलन्सरमध्ये वापरणार आहोत. इकडे तुम्हाला तो टार्गेट ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. आता इन यूज दाखवतोय कारण ऑलरेडी एका अप्लिकेशन लोड बॅलन्सरला हा मी टार्गेट ग्रुप असोसिएट केलेला आहे. हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट लोड बॅलन्सर. आपला वेळ वाचावा म्हणून एक ऑलरेडी लोड बॅलन्सर आपण क्रिएट केलेला आहे, त्याचं नाव आहे CIM लोड बॅलन्सर. आणि याच्या लिस्नर आणि रूलमध्ये तुम्ही गेलात तर आपला जो टार्गेट ग्रुप आहे हा टार्गेट ग्रुप आपल्याकडे असोसिएट झालेला दिसेल. ओके, आता आपले नेक्स्ट स्टेप काय आहे, ऑटो स्केलिंग ग्रुप क्रिएट करणं. ओके, ऑटो स्केलिंग ग्रुप क्रिएट करायला ऑटो स्केलिंगच्या ऑप्शनला यायचं आणि ऑटो स्केलिंग ग्रुपला लिंकला क्लिक करायचं आहे. नंतर क्रिएट ऑटो स्केलिंग ग्रुपला क्लिक करा. इकडे नाव देऊया ओके. कोणताही ऑटो स्केलिंग ग्रुप क्रिएट करण्याच्या अगोदर आपल्याला लॉन्च कॉन्फिगरेशन करावं लागतात, लॉन्च टेम्पलेट क्रिएट करावा लागतो. ठीक आहे, लॉन्च कॉन्फिगरेशन हा जो मेकॅनिझम होता हा 31 मे 2023 पर्यंत ॲक्टिवेट होता. त्याच्यानंतर AWSने तो ऑप्शन, तो मेकॅनिझम डिॲक्टिवेट करून त्याच्या जागी लॉन्च टेम्पलेट क्रिएट केलेलं आहे. तर तुम्ही इकडे टिप्स बघू शकता, इन्फॉर्मेशन फॉर अकाउंट क्रिएटेड आफ्टर May 31, 2023, the EC2 console only support creating auto scaling group with launch template. Creating auto scaling group with launch configuration is not recommended, but still available via CLI and API until December 31, 2023. ठीक आहे, तर मित्रांनो त्यांनी काय सांगितलं, फक्त May 31, 2023 पर्यंत लॉन्च टेम्पलेट ॲक्टिवेट होता. ओके, लॉन्च कॉन्फिगरेशन ॲक्टिवेट होता आणि आता लॉन्च कॉन्फिगरेशन रेकमेंडेड नाही केल्या, पण जर तुम्हाला CLI कमांड लाईन इंटरफेस किंवा API तर तुम्हाला क्रिएट करायचं आहे तर तुम्ही क्रिएट करू शकता. आपल्या केसमध्ये आपण काय करणार आहोत, क्रिएट लॉन्च टेम्पलेट क्रिएट करणार आहोत. लॉन्च टेम्पलेट क्रिएट करणे आपल्याला क्लिक करायचं आहे क्रिएट लॉन्च टेम्पलेटला. इकडे आपण नाव देऊया लॉन्च टेम्पलेट, डिस्क्रिप्शन मध्ये सेम नाव देऊया. खाली यायचं आहे,
आणि आपल्याला ॲप्लिकेशन अँड OS इमेजेसमध्ये आपल्याला माय AMI सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. तर ही एक इमेज आहे जी आपल्या VMवरनं आपण क्रिएट केलेली आहे. ठीक आहे. ते आपण कशी क्रिएट केलेली आहे ते पाहूया. डुप्लिकेट करूया टॅबला आणि इन्स्टन्समध्ये जाऊया. तर ही आपली ओरिजिनल EC2 इन्स्टंट आहे. या इन्स्टंटचं आपण एक काय इमेज बनवलेली आहे. OSची इमेज बनवली. ती आपण कशी क्रिएट करायची? जे कोणत्या इन्स्टंटला तुम्हाला इमेज क्रिएट करायचे त्या इन्स्टंटला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ॲक्शनमध्ये यायचं आहे. इमेज अँड टेम्पलेट या मेनूमधनं तुम्हाला क्रिएट इमेज ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला इकडे तुमच्या इमेजचं नाव द्यायचं आहे, डिस्क्रिप्शन द्यायचं आहे आणि सिम्पली क्रिएट इमेज क्लिक करायचं आहे. ओके. आपण ऑलरेडी इमेज क्रिएट केलेली आहे. ओके. आपण ऑलरेडी ही इमेज क्रिएट केलेली आहे. त्या इमेजला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तो विचारणार की इन्स्टंट टाईप कोणता हवा आहे. ठीक आहे. T2 नॅनो हवा आहे, मायक्रो हवा आहे, स्मॉल हवा आहे. तर आपले जे फ्री टायर एलिजिबलमध्ये आहे ते आपण काय करूया, T2 मायक्रो सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. की पेअर तुम्हाला विचारणार आहे. आपण एक्झिस्टिंग जो की पेअर आहे जो आपण लिनक्सच्या मशीनमध्ये वापरलेला आहे तो आपण सिलेक्ट करणार. त्याला नाव देणार ऑलरेडी आहे आपल्याकडे माय की पेअरला सिलेक्ट करणार आहोत. आता इकडे नेटवर्किंग आणि सेटिंगमध्ये यायचं आहे. ठीक आहे. कुठेही न चेंज करता आपल्याला फक्त एक सिक्युरिटी ग्रुपमध्ये एक नवीन क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. त्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये फक्त 2 पोर्ट ओपन असणार, एक SSH22 आणि एक HTTP 80. तर आपण एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप सिलेक्ट न करता आपण क्रिएट सिक्युरिटी ग्रुप नवीन क्रिएट करूया. नाव देऊया माय न्यू सिक्युरिटी ग्रुप. डिस्क्रिप्शन देऊया. VPC आपण बाय डिफॉल्ट सिलेक्ट करणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, इनबाउंड रूल आपल्याला 2 ॲड करायचे आहेत. ठीक आहे. ॲड करणे आपण काय करणार, ॲड सिक्युरिटी ग्रुप रूलला क्लिक करणार आहोत. इकडे SSH सिलेक्ट करणार आहोत. TCP असणार आहे पोर्ट 22. सोर्स एनिवेअर. त्याच्यानंतर दुसरं आपण ॲड करणार आहोत HTTP पोर्ट 80 सोर्स एनिवेअर. स्टोरेजमध्ये आपण जी बाय डिफॉल्ट आपल्याला मिळालेली 8 GB तीच आपण वापरणार आहोत. कुठेही बाकी चेंज न करता आपल्याला यायचं आहे ॲडव्हान्स डिटेलवर आणि ॲडव्हान्स डिटेलला कोणत्याही ऑप्शनला चेंज न करता आपल्याला एकदम खाली स्क्रोल करायचं आहे आणि युजर डेटामध्ये यायचं आहे. आता ह्या युजर डेटाचं काम काय असतं, जेव्हा केव्हा आपली इमेज किंवा इन्स्टंट क्रिएट होणार, क्रिएट झाल्यानंतर तर तुम्हाला एखादी स्क्रिप्ट रन करायची असेल तर त्या स्क्रिप्ट आपण इकडे मेन्शन करू शकतो. ठीक आहे. तर जर तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, आपण एक लिनक्सची मशीन आपण क्रिएट केलेली आणि त्या मशीनवर आपण HTTPD नावाची सर्व्हिस इन्स्टॉल केलेली. आता ती सर्व्हिस का इम्पॉर्टंट आहे, जेव्हा आपण आपलं ॲप्लिकेशन वेब ॲप्लिकेशन डिप्लॉय करतो, जर ती सर्व्हिस बंद असेल तर आपल्याला आपलं वेब ॲप्लिकेशन एक्झिक्यूट होणार नाही, रन होणार नाही. तर आपल्याला काय करावं लागेल की कोणतंही EC2 इन्स्टंट लॉन्च झाल्यावर ती सर्व्हिस आपल्याला ऑटोमॅटिकली ऑन करावी लागेल. त्यासाठी आपल्याला काही कमांड द्यावे लागतील. तर पाहूया कोणते कमांड आहेत. # bin bash. त्याच्यानंतर आपल्याला रूट युजरला यायचं आहे. रूट युजरला येण्यासाठी कमांड आहे sudo su आणि सर्व्हिस आपल्याला ऑन करायची आहे HTTPD स्टार्ट. ठीक आहे. तर याने काय होणार आहे, आपली जेव्हा इमेज क्रिएट होईल आणि ती इमेज जेव्हा टार्गेट ग्रुपशी रजिस्टर होणार आणि ऑन होणार त्यावेळी आपली HTTPD सर्व्हिससुद्धा स्टार्ट होईल, जेणेकरून आपल्याला ॲप्लिकेशन आपलं एक्झिक्यूट झालेलं दिसेल. ठीक आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट लॉन्च टेम्पलेटला क्लिक करायचं आहे. आता आपला वेळ वाचावा म्हणून मी ऑलरेडी एक लॉन्च टेम्पलेट बनवून ठेवलेलं आहे. ठीक आहे.
हा त्या टेम्पलेटला नाव दिलेलं आहे माय टेम्पलेट आणि सेम कॉन्फिगरेशन आपण इकडे केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. पण याला ओपन करूया आणि हे आपण इन्स्टंट सिलेक्ट केलेले आहेत आणि ॲडव्हान्स डिटेलवर तुम्ही बघितलं तर आपण ही कमांड ऑलरेडी सेट केलेली आहे. ठीक आहे. आता आपण येऊया आपल्या ऑटो स्केलिंग ग्रुपला, जिकडे आपल्याला हा जो आपला टेम्पलेट जो लॉन्च टेम्पलेट आहे हा आपल्याला लिंक करायचा आहे. ठीक आहे. रिफ्रेश करा आणि ह्या ड्रॉपडाऊनमधनं सिलेक्ट करा माय टेम्पलेट. ठीक आहे. माय टेम्पलेटला सिलेक्ट केल्यानंतर जे काय आपण टेम्पलेटमध्ये कॉन्फिगरेशन केलेले असणार ते आपल्याला इकडे डिस्प्ले होणार. ठीक आहे. उदाहरणार्थ इन्स्टंट टाईप, सिक्युरिटी ग्रुप. ओके. त्याच्यानंतर करायचं आहे नेक्स्ट. नेक्स्टमध्ये तुम्हाला नेटवर्क सिलेक्ट करायचं आहे, VPC जो बाय डिफॉल्ट असेल. अवेलेबिलिटी झोनमध्ये आपण तिन्ही सिलेक्ट करू शकतो. आपण तिन्ही सिलेक्ट करूया आणि त्याच्यानंतर करायचं आहे नेक्स्ट. आता इंटिग्रेट विथ अदर सर्व्हिस ऑप्शनमध्ये आपल्याला काय 3 चॉईस मिळतात. नो लोड बॅलेन्सर, अटॅच टू अन एक्झिस्टिंग लोड बॅलेन्सर, अटॅच टू अ न्यू लोड बॅलेन्सर. आपल्या केसमध्ये आपण ऑलरेडी एक लोड बॅलेन्सर बनवलेला आहे. ठीक आहे. तर आपण काय करायचं आहे, याला क्लिक करायचं आणि चूज फ्रॉम युअर लोड बॅलेन्सर टार्गेट ग्रुप. तर आपण जो लोड बॅलेन्सर बनवलेला आहे तो लोड बॅलेन्सर आपण कोणत्या टार्गेट ग्रुपशी ॲसोसिएट केलेला आहे, तर या टार्गेट ग्रुपशी आपण ॲसोसिएट केलेला आहे. आपण जेव्हा ऑटो स्केलिंग क्रिएट करतो त्यावेळी ह्या ऑप्शनमध्ये आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे, एक्झिस्टिंग लोड बॅलेन्सर टार्गेट ग्रुप सिलेक्ट करायचं आहे. या ड्रॉपडाऊनला सिलेक्ट करा. तो तुम्ही पाहू शकता आपलं टार्गेट ग्रुप कडे दिसत आहे. याला सिलेक्ट करायचं, खाली यायचे. आता हे हेल्थ चेक जे आहे, हेल्थ चेक ऑप्शन जो आहे बाय डिफॉल्ट EC2 बेसवर हेल्थ चेक करतो. उदाहरणार्थ जेव्हा आपला EC2 इन्स्टंट अनहेल्दी होईल त्यावेळी तो अनहेल्दी इन्स्टंटला टर्मिनेट करून त्याच्या जागी एक हेल्दी इन्स्टंट क्रिएट करून तो टार्गेट ग्रुपला रजिस्टर करणार. ठीक आहे. आणि हा जो ऑप्शन आहे हेल्थ चेक ग्रेस पिरियड हा 300 सेकंड आहे, म्हणजेच काय 5 मिनटं. याचा अर्थ काय मित्रांनो, जेव्हा कोणताही इन्स्टंट ठीक आहे अनहेल्दी होईल त्यावेळी किती मिनिटानंतर तो पुन्हा रिचेक झाला पाहिजे त्याचे जे पॅरामीटर असतात हे आपण इकडे सेट करतो. आपल्या केसमध्ये आपण काय करायचं आहे, 10 सेकंद आपण सेट करूया. नेक्स्ट क्लिक करायचं आहे. आता कॉन्फिगर ग्रुप साईज अँड स्केलिंग मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला डिझायर कॅपॅसिटी ओके त्याच्यानंतर मिनिमम आणि मॅक्झिमम कॅपॅसिटी तुम्हाला सेट करायचे. ठीक आहे. हा जो ग्रुप साईजचं जे कॉन्फिगरेशन आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये इन डिटेल्स पाहणार आहोत. सध्या आपण सर्व पॅरामीटरची व्हॅल्यू आपण एक एक ठेवणार आहोत आणि नेक्स्ट क्लिक करणार आहोत. नेक्स्ट क्लिक करा. नेक्स्ट क्लिक. आता तुम्ही रिव्ह्यू विंडोवर आलेला आहात. रिव्ह्यूमध्ये आपण आपल्या ग्रुपचे डिटेल्स असणार आहेत, नेटवर्कचे डिटेल्स असणार आहेत, विथ कोणकोणत्या टार्गेट ग्रुपशी आपण ॲसोसिएट केले ते दिसणार आहे. हेल्थ चेकचे ऑप्शन दिसणार आहेत, ग्रुप साईजचे ऑप्शन दिसणार आहेत. हे सर्व ऑप्शन चेक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट ऑटो स्केलिंग ग्रुपला क्लिक करायचं आहे. वेळ वाचवण्यासाठी आपण काय केलेलं आहे, ऑटो स्केलिंग ग्रुप एक ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेला आहे. जर तुम्ही इकडे पाहू शकता या ऑटो स्केलिंग ग्रुपला आपण जे जे पॅरामीटर सेट केले होते ते सर्व पॅरामीटर आपल्याला इकडे दिसत आहेत. ठीक आहे. आता जेव्हा हा ऑटो स्केलिंग ग्रुप क्रिएट ऑटो स्केलिंग ग्रुप क्लिक केल्यानंतर हा सक्सेसफुल जेव्हा होतो त्यावेळी काय होतं, आपण जी इमेज त्याला आपण लिंक केलेली त्या इमेजचा एक इन्स्टंट ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये क्रिएट होतो बाय डिफॉल्ट. तर तुम्ही पाहू शकता इकडे बाय डिफॉल्ट आपला एक इन्स्टंट क्रिएट झाले आणि त्या इन्स्टंटचं ID आहे शेवटचा 1D9. ओके. जर तुम्हाला डायग्राम आठवत असेल, जेव्हा केव्हा आपल्या ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये कोणताही इन्स्टंट क्रिएट होतो तो सेम इन्स्टंट आपल्या टार्गेट ग्रुपच्या टार्गेट्समध्ये रजिस्टर होतो. तर पाहूया याच IDचा इन्स्टंट आपल्या टार्गेट ग्रुपमध्ये रजिस्टर झाला आहे की नाही. ठीक आहे. तर पुन्हा आपण टार्गेट ग्रुपला येऊया. टार्गेट ग्रुपला क्लिक करायचं आहे आणि टार्गेट्समध्ये बघायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हा सेम
इन्स्टंट आय डी आपल्या टार्गेट ग्रुपमध्ये सुद्धा रजिस्टर झाला आहे आणि त्याचा स्टेटस काय आहे, हेल्दी आहे. ठीक आहे. तर आपण काय करूया, तर आपण टेस्टिंग करूया. आपल्या ॲप्लिकेशन लोड बॅलन्सला हिट करूया त्याच्या DNSला. तर आपण लोड बॅलन्सरला येणार आहोत, याला क्लिक करायचं आणि याचा DNS कॉपी करूया आणि आपण आपल्या ब्राउझरमध्ये पेस्ट करूया. तर तुम्ही पाहू शकता आपलं ॲप्लिकेशन रनिंग आहे. वेलकम टू AWS क्लाउड फ्रॉम क्लाउड इंजिनिअरिंग मराठी. ठीक आहे. अशा प्रकारे हा ऑटो स्केलिंग ग्रुप काम करतो. पण आता एक आपण काय बघितलेलं, हेल्थ चेक. आता हेल्थ चेकचा ऑप्शन कसं वर्क होतो, जसं तुम्ही पाहिलं मागच्या स्लाइडमध्ये की कोणताही इन्स्टंट अनहेल्दी झाल्यानंतर तो इकडनं टर्मिनेट केला जातो आणि टर्मिनेट केल्यानंतर पुन्हा एक हेल्दी इन्स्टंट क्रिएट होतो. तर आपण काय करूया, आपल्या EC2 इन्स्टंटला आपण एक्सप्लिसिटली म्हणजे आपण त्याला अनहेल्दी करूया. तर आपला हा कोणता आहे, जो रनिंग इन्स्टंट आहे 1D9. आपण याला काय करूया, टर्मिनेट करूया. ज्यावेळी टर्मिनेट करणार त्यावेळी त्याचा स्टेट काय होणार, अनहेल्दी होणार आणि या 1D9च्या जागी एक नवीन इन्स्टंट EC2 इन्स्टंट ऑटो स्केलिंग ग्रुप ऑटोमॅटिकली क्रिएट करणार. तर पाहूया आपण याला, आपण काय करूया, इन्स्टंट स्टेटला आपण टर्मिनेट करूया. येस, टर्मिनेट. आता मित्रांनो पाहू शकता आपल्या ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये पण त्याचा स्टेटस टर्मिनेटिंग दाखवतोय आणि स्टेटस काय दाखवतोय, अनहेल्दी दाखवतोय. ओके, आणि लाईफ सायकल टर्मिनेटिंग होतोय. आता हा टर्मिनेटिंग झाल्यानंतर आपला ऑटो स्केलिंग ग्रुप एक नवीन इन्स्टंट क्रिएट करणार जो त्याचा हेल्थ स्टेट हेल्दी असणार आणि तो हेल्थ स्टेट आपल्या या टार्गेट ग्रुपला ऑटोमॅटिकली रजिस्टर होणार. आता आपल्या या टार्गेट ग्रुपमध्ये कोणताही EC2 इन्स्टंट रजिस्टर झालेला नाहीये. ओके, पाहूया आपण, थोडा वेळ घेईल. आता पाहू शकता मित्रांनो, त्याने एक नवीन इन्स्टंट क्रिएट केलेला आहे आणि त्याचा स्टेट हेल्दी आहे. ठीक आहे, आणि लाईफ सायकल काय दाखवतोय, इन सर्व्हिस दाखवतोय आणि याचा ID काय आहे 90A. हाच EC2 इन्स्टंट आपल्या टार्गेट ग्रुपला रजिस्टर करायला हवा. ओके, पाहूया आपण टार्गेट ग्रुपमध्ये, रिफ्रेश करूया. तर पाहू शकता मित्रांनो 90A सेम इन्स्टंट ID आपल्या टार्गेट ग्रुपला रजिस्टर झालेला आहे आणि त्याचा स्टेट हेल्दी आहे. आणि जर का आता मी EC2 इन्स्टंटला गेलो आणि रिफ्रेश केलं तर आपल्याला एक नवीन इन्स्टंट इकडे 90A हा रनिंग मध्ये दाखवतोय, इनिशियलाइज होतोय. वेट करूया. आणि आता जर का आपण आपल्या ॲप्लिकेशनला हिट केलं तर पुन्हा आपली वेबसाईट चालू झालेली आहे. वेलकम टू AWS क्लाउड फ्रॉम क्लाउड इंजिनिअरिंग मराठी. आणि इकडे त्याचा स्टेट सुद्धा रनिंग दाखवत आहे आणि त्याची दोन्ही 2x2 चेक्स पास झालेले दाखवत आहे. तर मित्रांनो कळलं ऑटो स्केलिंग ग्रुप कसं वर्क होतं, कशा प्रकारे तो हेल्दी अनहेल्दी चेक करून अनहेल्दी इन्स्टंटला डिलीट करून त्या जागी हेल्दी इन्स्टंट क्रिएट करतो आणि तो हेल्दी इन्स्टंट टार्गेट ग्रुपला ऑटोमॅटिकली रजिस्टर करतो. तर आशा करतो तुम्हाला हा ऑटो स्केलिंग ग्रुपचा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल. आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑटो स्केलिंग ग्रुपचं पुढचे सेशन बघणार आहोत, जसं की स्केल आउट आणि स्केल इन कशा प्रकारे केलं जातं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.